101.5 रेड FM वर मी आहे रोहन. और सबसे बड़ी बात क्या, पते की बात में हर संडे को आप ऐसे किसी एक एक्सपर्ट को सुनते हो जिन्होंने अपनी फील्ड में एक कहीं ना कहीं एक मुकाम हासिल किया है, और उस अचीवमेंट की वजह से कई सारे लोग इंस्पायर होते हैं. और इसीलिए आज मेरे साथ पते की बात में स्टूडियो में आए हैं बहुत सारी बातें करने के लिए डॉक्टर सौरभ गिरी सर फ्रॉम हीलियोस ऑर्थो जॉइंट क्लिनिक, and he's a practicing a surgeon over there. So his designation is MS orthopedics, joint replacement and knee arthroscopy surgeon. So I might have pronounced it wrong, लेकिन सबसे पहले आपका स्वागत है. आप हमें अपने बारे में एक इंट्रोडक्शन दीजिए इन ब्रीफ कि लिसनर्स जानना चाहते हैं आपके बारे में, आपकी जर्नी के बारे में. Namaste. As you all know, my name is Dr. Saurabh Giri, and I am basically a knee and hip surgeon. So deals with all knee issues, whether it is ligament or knee arthritis. So I have completed my MS orthopedics around 15 years back. Since then, I was working at different centers. एक पुण्यामध्ये ऑलमोस्ट 5 वर्ष झाले मला. मी पुण्यामध्ये आहे. त्याआधी मी अहमदाबादला शाल्बी हॉस्पिटलमध्ये होतो. राइट. सो दिस इज क्या बात. सर एक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून किंवा आपण म्हणता येईल की बिंग अ मेडिकल प्रॅक्टिशनर एक मोठी जर्नी तुम्ही पाहिलेली आहेत आणि या फील्डमध्ये तुम्ही इतक्या वर्षांपासून ॲक्टिव्ह सुद्धा आहात. सो ओल्ड पीपल स्पेशली जे वृद्ध आहेत तर त्यांच्या त्यांना नी इश्यूज लवकर सुरू होतात त्यांच्या आयुष्यामध्ये. तुम्ही पाहिलंही असेल काही पेशंट्स असेही आहेत की ज्यांना असह्य वेदना होतात. तर असं का होतं, हे नी पेन का स्टार्ट होतात, याबद्दल काय सांगता? नी पेन ओल्ड एजमध्ये मेनली आपलं डिजेनरेटिव्ह चेंजेस जे असतात, एक आपली लाईफस्टाईल चेंजेस, Right. सेडेंटरी लाईफस्टाईल, लॅक ऑफ एक्झरसाइज, सेकंडली सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे होणारे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता, या सर्व गोष्टीमुळे, आणि डिजेनरेटिव्ह चेंजेस जशी आपल्या स्किनमध्ये चेंजेस येतात ओल्ड एजमध्ये, तसेच आपल्या जॉईंट्समध्ये त्यांची हिलिंग कॅपॅसिटीमध्ये यामध्ये चेंजेस येतात. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम थोडी थोडी इंजुरी होत ते एका सर्टन लेवलला येतो जेव्हा आपल्याला नी पेन हा कॉन्स्टंट बनून राहतो. राईट. तर ओल्ड एजचं बेसिक कॉज इज डिजेनरेटिव्ह चेंजेस, सेकंडली ऑस्टिओपोरोसिस, आणि थर्ड इज अ लाईफस्टाईल, ओव्हरवेट, सेडेंटरी लाईफस्टाईल. ऑल दोज या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कॉन्ट्रीब्यूट करतात वृद्ध लोकांना नीचे जे पेन होतात त्या करतात. राईट सर. सर व्हॉट इज दिस सोल्युशन फॉर नी पेन? सपोज कोणाला जर खूप जास्त असह्य वेदना होत असतील किंवा नी पेन असेल, सो त्यासाठी काय सोल्युशन आहे? ॲज अन एक्सपर्ट, ॲज अ डॉक्टर आपण काय सांगता? नी पेन डेफिनेटली डिपेंड्स व्हॉट इज द कॉज ऑफ नी पेन. प्रत्येक कारणाला वेगवेगळी ट्रीटमेंट आहे. Right. जसं इनिशियली आपण जर ओल्ड वृद्ध लोकांचं बोललो तर जेव्हा त्यांना स्टार्टिंग असतं त्यावेळी फिजिओथेरपी, थोडी मेडिसिन्स या घेऊन आपण त्याला ट्रीटमेंट करू शकतो. राईट. आणि ज्यावेळी एक अँगल पायाचा चेंज होतो किंवा अलाइनमेंट चेंजेस होतात पायामध्ये, तेव्हा त्याला मेन सोल्युशन जे आहे, परमनंट सोल्युशन जे आहे ते सर्जरीच्या स्वरूपात असतं, जे म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी. Right. Sir, that brings me to next question. What is knee replacement surgery? Exactly how it happens? आणि या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये काय काय इन्व्हॉल्ड असतं, काय सांगाल आपण ओव्हरऑल जर एक नटशेलमध्ये सांगायचं? सी, नी रिप्लेसमेंट सर्जरी ही आपण पूर्ण गुडघा रिप्लेस करतो असं नाही. जी. इट इज मेनली अ नी रिसर्फेसिंग. म्हणजे जो सरफेस गुडघ्याचा जो खराब झाला आहे त्याला आपण रिप्लेस करतो विथ अ मेटल पार्ट. जी. अँड दोन मेटलमध्ये एक प्रकारचं हायली क्रॉसलिंग पॉलिथिलीन, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एक प्रकारचं स्पेसर असतं जे प्लास्टिकचं बनलेलं जी. असतं. ओके. तर आपण जो गुडघ्याचा भाग घासून घासून खराब झालेला आहे त्याला, ज्यामध्ये जो एक स्मूथनेस होता तो निघून गेला आहे, त्याला आपण रिस्टोर करतो आणि त्याला रिसर्फेस करतो. राईट. आणि त्यामुळे जे गुडघ्यातलं घर्षण असतं ते संपून जातं जी. आणि आपल्याला पेन फ्री मुवमेंट्स अचीव करता येतात. डेफिनेटली, विच इज अ लाईफ सेव्हिंग सर्जरी, आय मस्ट से. कारण मी सुद्धा पाहिलं की असह्य वेदना होतात. माझ्याही घरात आसपास किंवा माझे काका आहेत त्यांना सुद्धा हा इश्यू आहे. सो आफ्टर द सर्जरी ही गॉट सो मच रिलीफ दॅट ही वॉज सो हॅपी की सर्जरीचं डिसिजन त्यांनी घेतलं, बिकॉज ही वॉज हॅव्हिंग सो मच, ही वॉज इन पेन ॲक्च्युली. सर, द नेक्स्ट क्वेश्चन टू यू इज देअर अ सोल्युशन टू नी पेन विदाउट सर्जरी? म्हणजे सर्जरीबद्दल आपण बोललो, पण काही वेळेला आपण मेडिकली किंवा विथ मेडिसिन सुद्धा त्याला ट्रीट करू शकतो. सो एनी सच सोल्युशन एक्झिस्ट? येस, डेफिनेटली.
नी पेन जे वृद्ध लोकांना होतात त्याचे जी. ग्रेडिंग असतं. जी. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 अँड ग्रेड 4. हां. When you are in grade 1 and grade 2, जी. definitely medical treatment in the form of medicines, in the form of some injections which includes PRP, जी. it works and it can avoid the surgery. राईट. But when you are in grade 4, in that case हे जे ट्रीटमेंट आहे, जे PRP इंजेक्शन आहे जी. जी. किंवा एक मेडिकल ट्रीटमेंट आहे ते हम्म. वर्क करत नाही. हम्म. तर डेफिनेटली पहिल्या इनिशियल फेजमध्ये जर आपण याकडे लक्ष दिलं तर आपल्याला सर्जरी टाळता येते हम्म. आणि आपल्याला पेन फ्री लाईफ पण अचीव करता येते विथ मेडिसिन्स अँड दी फ्यू इंजेक्शन्स विच इन्क्लूड्स PRP. डेफिनेटली सर. सर दॅट ब्रिंग्स मी टू नेक्स्ट क्वेश्चन की आज घडीला मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलं आहे, टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झालेली आहे. सो रोबोटिक्सचा वापर सुद्धा केला जातो सर्जरीजमध्ये, स्पेशली नी रिप्लेसमेंटमध्ये. रोबोटिक नी सर्जरी होते किंवा रोबोटिक नी रिप्लेसमेंट असं म्हटलं जातं इन मेडिकल टर्म्स. सो याबद्दल काय सांगाल? सर रोबोटिक नी रिप्लेसमेंट ही जी पद्धत आहे जी. ती वन ऑफ द लेटेस्ट ॲडव्हान्सेस इन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी. जे द रोबो विच वी आर युझिंग दॅट इज अ फुल्ली ऑटोनॉमस रोबो. जी. त्यामध्ये असं असतं की पहिले आपण पेशंटचा CT स्कॅन करतो पायाचा. हो. CT स्कॅन करून त्यांचं अलाइनमेंट डिसाईड होतं, हम्म. पायाचा अँगल काय आहे ते डिसाईड होतं. नंतर त्या CT स्कॅननी त्या नीचं एक 3D मॉडेल तयार केलं जातं राईट. आणि जे पण बोन कट्स आपण करणार आहे हम्म. ते त्या बोन मॉडेलवर केले जातात. Right. म्हणजे हे एक प्रकारचं सर्जरी, परफॉर्मिंग अ सर्जरी बिफोर परफॉर्मिंग इट ऑन अ पेशंट. ओके. तर ते आपण बोन कट काय असणार, अँगल काय असणार हे सर्व आपण त्या 3D मॉडेलवर डिसाईड करतो CT बरोबर. स्कॅनच्या. हम्म. आणि मग त्या सर्व गोष्टी इंट्रा ऑपरेटिव्ह ड्युरिंग सर्जरी आपण पेशंटवर कन्फर्म करतो. आणि शेवटी एक रोबोटिक आर्म असतो जी. ज्याला मिलर अटॅच असतं, जे एक ॲडव्हान्स वे आहे बोन कटिंगचं. इन्स्टेड ऑफ युझिंग अ सॉ वी यूज अ मिलर. ओके. त्यामध्ये प्रिसिजन जे येतं ते फार छान येतं आणि इवन सब मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटरपेक्षाही कमी आपण प्रिसिजन आणू शकतो. ग्रेट. तर रोबोटिक आर्म यूज होऊन त्या बोन कट्स घेतले जातात बरोबर. आणि मग ते बोन कट्स घेतल्यावर परत अलाइनमेंट आणि या सर्व गोष्टी विथ द हेल्प ऑफ सेन्सर्स हम्म. हे सर्व डिसाईड होतं. तर रोबोटिकमध्ये प्रिसिजन खूप वाढतं Definitely. आणि डेफिनेटली हे फ्युचर आहे नी रिप्लेसमेंट सर्जरीचं. डेफिनेटली सर. बट ॲट दी सेम टाइम ह्युमन इंटरव्हेन्शन सुद्धा गरजेचं असतं. 100% एक्सपोजर जे आहे, नंतर त्याचं गॅप बॅलन्सिंग म्हणजे जे सॉफ्ट टिश्यू टेन्शन आहे हे सर्व डिसाईड करणं सर्जनकडे असतं. बिलकुल. कारण की तो जो अंदाज आहे तो सर्जनच घेऊ शकतो. बोन क्वालिटी या सर्व गोष्टी सर्जन प्लस रोबो आता माझ्या डोळ्यांनी मी 2 डिग्री आणि 3 डिग्रीच्या अँगलमध्ये डिफरन्शिएशन करू नाही शकणार, डेफिनेटली. पण ते हेल्प मला रोबोकडनं मिळते. राईट सर. पण तेच सॉफ्ट टिश्यू टेन्शन किती आहे हे रोबो नाही बघू शकणार. हां. ती माझी फील आहे, ती सर्जन त्या रोबोला इनपुट देतो. Right. सो इट इज सर्जन अँड रोबो वर्किंग टुगेदर टू गिव्ह अ बेटर रिझल्ट. डेफिनेटली सर. सर टुवर्ड्स दी एंड आय वुड लाईक टू आस्क यू की याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट जसं आपण सांगितलं की त्यामध्ये प्रिसिजन खूप चांगलं असतं. सब मिलीमीटरपर्यंत आपल्याला प्रिसिजन अचीव्ह करता येतं. सो ओव्हरऑल ॲडव्हान्टेजेसबद्दल काय सांगाल आपण टू ऑल आवर लिसनर्स? रोबोटिकचे ॲडव्हान्टेजेस हे आहे की जेव्हा मी कन्व्हेन्शनल सर्जरी करतो मला बोनच्या सर्व बाजूनी बघणं आवश्यक आहे. नाही तर माझी सॉ कुठे जात आहे हे मला कळेल नाही. राईट. तर जेव्हा मला हे बघायचं आहे तेव्हा पूर्ण बोनला एक्सपोज करणे ते आवश्यक आहे. जेवढं तुम्ही सॉफ्ट टिश्यू हँडलिंग करणार तेवढं तुम्हाला पोस्ट ऑपरेटिव्ह पेन जास्त होतो. ती रोबोटिकमध्ये मला करायची आवश्यकता नाही, कारण की रोबोमध्ये सेन्सर्स असून आपण ते मार्क करून घेतो बोनला, तर मला बोन एक्सपोज करावं लागत नाही. राईट. तर डेफिनेटली पोस्ट ऑपरेटिव्ह पेन हा खूप कमी आहे. राईट. ठीक आहे. सेकंडली जसं मी सांगितलं, एक 2 डिग्री आणि 3 डिग्रीचं अँगल डिफरेन्शिएशन करणं बरोबर. हे आपण अचीव्ह करू शकतो. हो. जेवढं प्रिसाईज इम्प्लांट प्लेसमेंट असेल तेवढं त्याचे रिझल्ट चांगले असतात, त्याची लाईफ वाढते, जी. पेन कमी आहे तर रिकव्हरी फास्ट होते आणि जे सॉफ्ट टिश्यू हँडलिंग आहे, एक्सपोजर आहे ते पण कमी होतं. त्यामुळे रिकव्हरी फास्ट, पेन कमी आणि प्रिसिजनमुळे लाईफ त्याची इम्प्लांट किती वर्ष काम करेल राईट. ते सर्व वाढतं. हे सर्व गोष्टी रोबोटिक्सच्या ॲडव्हान्टेजेस आहेत. डेफिनेटली सर. सर जाता जाता आपला लिस्नर्ससाठी काय मेसेज असेल? लिसनर्ससाठी माझा हा मेसेज असेल की टू हॅव अ हेल्दी लाईफस्टाईल. वी टॉक अबाउट डायट अँड एव्हरीथिंग, बट ॲट द सेम टाईम वी शुड वर्कआउट. एक जे आपण एका जागी बसून सर्व कामं करतो, बरोबर. की सर्व गोष्टीला रिमोट्स आहेत, सर्व काही आहे, ते टाळता एक ॲक्टिव्ह लाईफस्टाईल अचीव्ह करायला पाहिजे. आणि सेकंडली यू शुड हॅव सम फूड इन रॉ फॉर्म.
Right. or partially cooked form. Mhm. That is very important for your nutrition. So this is the message from my side. डेफिनेटली सर अगदी चांगल्या प्रकारे आपण गाईडसुद्धा केलं आहे अबाउट दिस पर्टिक्युलर टॉपिक आणि खरंच गरजेचं आहे टू मेंटेन अन ॲक्टिव्ह लाईफस्टाईल. सो आपल्यासोबत होते डॉक्टर सौरभ गिरी सर, MS ऑर्थोपेडिक्स, जॉईंट रिप्लेसमेंट अँड नी आर्थ्रोस्कोपी सर्जन फ्रॉम हिलिओस ऑर्थोपेडिक्स क्लिनिक. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी या पर्टिक्युलर विषयावर इतक्या चांगल्या प्रकारे आपल्याला गाईड केलेलं आहे. आय एम शुअर सर मेनी पीपल विल गेट हेल्प बिकॉज ऑफ दॅट. थँक्यू सो मच डॉक्टर सौरभ गिरी सर फॉर बिंग विथ अस. Thank you so much.